हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स म्हणजेच विम्याची मूलतत्वे कोणती कोणती आहेत त्या अभ्यासणार आहोत. ओके, सो त्या अगोदर आपण बघूया विम्याची मूलतत्वे म्हणजे काय. ओके, एखादे कार्य, कृती किंवा उपक्रम करण्याच्या दृष्टीने आवश्यक व मार्गदर्शक ठरणारे सर्वसामान्य विधान, तथ्य किंवा नियम म्हणजे मूलतत्वे होय. लक्षात घ्या, मूलतत्व म्हणजे काय तुम्हाला विचारलं जाऊ शकतं एक्झाममध्ये. तर एखादे कार्य, कृती किंवा उपक्रम करण्याच्या दृष्टीने आवश्यक व मार्गदर्शक ठरणारे सर्वसामान्य विधान, तथ्य किंवा नियम म्हणजे मूलतत्व होय. विमा व्यवसायाच्या दृष्टीने विचार जर केला आपण तर विम्याची जी कार्य असते योग्य पद्धतीने व परिणामकारकतेने पार पाडली जाण्याच्या दृष्टीने विमा व्यवसायातील व्यवस्थापन व सेवक वर्गांनी कसे वागावे व कार्य कशा प्रकारे करावीत याविषयी त्यांना मार्गदर्शक ठरवणारे काही ठोकताळे नियम, तथ्य किंवा विशिष्ट विधाने आवश्यक ठरतात. त्यांनाच विम्याची तत्वे असे म्हणतात. बघा, विम्याची तत्वे म्हणजे काय व्यवस्थित. एखादं कार्य किंवा एखादी कृती किंवा उपक्रम करण्याच्या दृष्टीने आवश्यक व मार्गदर्शक ठरणारे जी सर्वसामान्य विधाने असतात, तथ्य किंवा नियम्स असतात, याला आपण मूलतत्व असं म्हणू. ओके, विमा व्यवसायाच्या दृष्टीने जर विचार केला तर विम्याची कार्ये योग्य पद्धतीने विम्याची कार्ये ही योग्य पद्धतीने व परिणामकारकतेने पार पाडली जाण्याच्या दृष्टीने विमा व्यवसायातील व्यवस्थापन व सेवक वर्गांनी कसे वागावे व कसे कार्य करावे, कशा प्रकारे कार्य करावीत याविषयी त्यांना मार्गदर्शक हे दिले जात असते. ओके, याला आपण विम्याची तत्वे असं म्हणू. अशी मूलतत्वे विमा व्यवसायामध्ये अवलंबल्याने विमा व्यवस्थापन व सेवक वर्गास आपल्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये पार पाडणे शक्य होत असते. बघा, अशी मूलतत्वे विमा व्यवसायात जर अवलंबली आपण तर विमा व्यवस्थापन व सेवक वर्गाला आपल्या जबाबदाऱ्या, आपली कर्तव्ये पार पाडावी लागतात. विम्याच्या मूलतत्वाचा अभ्यास करताना विम्याची जी मूलतत्वे असतील त्या विम्याच्या मूलतत्वांचा ज्या वेळेला अभ्यास केला जातो त्यावेळेला त्याचा अभ्यास करत असताना विमा व्यवसायास लागू पडणाऱ्या सर्व तत्वांचा येथे सविस्तर विचार करणे आवश्यक ठरते. ओके, काय सांगितलंय, अशी जी मूलतत्वे असतात ती मूलतत्वे विमा व्यवसायात अवलंबली जातात. त्याचबरोबर सेवक वर्गास आपल्या जबाबदाऱ्या, कर्तव्ये हे पार पाडणे शक्य होत असते. विम्याच्या मूलतत्वांचा अभ्यास करताना विमा व्यवसायास जी लागू पडणारी तत्वे असतील याचा विचार आपण इथं सविस्तरपणे करणार आहोत. ओके स्टुडंट्स, त्यानंतर विम्याची मूलतत्वे कोणती कोणती आहेत ती बघूयात आपण. किंवा विम्याची तत्वे, प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स. यामध्ये देअर आर 2 टाइप्स ऑफ प्रिन्सिपल्स. सो फर्स्ट इज प्रायमरी प्रिन्सिपल्स अँड सेकंड इज पहिला आहे प्रायमरी प्रिन्सिपल्स अँड दुसरा आहे सेकंडरी प्रिन्सिपल्स. फर्स्ट, विम्याची प्राथमिक किंवा मूलभूत तत्वे, प्रायमरी प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स, अँड सेकंड इज विम्याची दुय्यम तत्वे, सेकंडरी प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स. ओके, सो विम्याच्या तत्वामध्ये विमा हा एक व्यवसाय आहे आणि तो व्यवसाय असा आहे की एक सामाजिक उपक्रमही त्याला असं म्हणलं जातं. बघा, विम्याला व्यवसाय सुद्धा म्हटलं जातं, त्याचबरोबर सामाजिक उपक्रम सुद्धा विम्याला म्हटलं जातं. त्यामुळे हा व्यवसाय विशिष्ट मार्गदर्शनपर अशा संहिता, नियम, तथ्य किंवा सर्वसामान्य अशा विधानाच्या संकेतानुसार चालवावा लागतो. काय सांगितले, विमा हा एक व्यवसाय असून तो एक सामाजिक उपक्रम सुद्धा आहे आणि त्यामुळे हा व्यवसाय विशिष्ट मार्गदर्शनावर किंवा जे काही त्याचे नियम्स असतील, तथ्य असतील किंवा सर्व मान्य जी काही विधानं असतील त्या संकेतानुसार हा व्यवसाय चालवावा लागत असतो.
त्यास विमा व्यवसायाची तत्वे असं म्हणतात. लक्षात घ्या, त्यालाच विमा व्यवसायाची तत्वे असं म्हणलं जातं. तर ही तत्वे म्हणजेच विमा व्यवसायाचा मूलभूत आधार होय. जी काही तत्वे विमा व्यवसायामध्ये घेतली जातात त्यालाच विमा व्यवसायाचा मूलभूत आधार असं म्हणलं जातं. ओके, या तत्वामुळे व्यवसायाची वाटचाल कशी करावी किंवा यामुळे व्यवसायाची वाटचाल कशी असावी याची निश्चिती इथं आपल्याला होत असते. बघा, या विम्याच्या तत्वामुळे व्यवसायाची वाटचाल कशी असावी याची निश्चिती इथं होत असते. त्याचबरोबर विमा व्यवसायाच्या तत्वांना 2 भागात विचार करता येत असतो. ओके, त्यामध्ये बघूयात आपण. पहिलं तत्व आहे प्राथमिक विम्याची प्राथमिक किंवा विम्याची प्राथमिक किंवा मूलभूत तत्वे. ओके, यामध्ये बघा, विम्याच्या प्राथमिक तत्वामध्ये काय सांगितलंय, विमेय हित. पहिलं तर विम्याचे हित विचारात घेतलंय, प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरेबल इंटरेस्ट. ओके, विम्याच्या प्राथमिक तत्वामध्ये विम्याचे हित विचारात घेतलंय. त्यामध्ये विमेय हित तत्व हे तुमचं पहिलं तत्व असणार आहे. त्यामध्ये काय सांगितलंय, तर विमेय हित म्हणजे विमेदाराचे विमित वस्तूतील आर्थिक हितसंबंध होय. बघा, विमेय हित म्हणजे विमेदाराचे विमित वस्तूमधील आर्थिक हितसंबंध होय. विमा घेतलेल्या वस्तूला नुकसान पोहोचवणे अथवा तिच्या नाशामुळे विमेदाराचे आर्थिक नुकसान जर होत असेल तर त्या वस्तूत विमेदाराचे आर्थिक हितसंबंध आहेत असे म्हणता येईल. काय सांगितलंय, विमेय हित म्हणजे विमेदाराचे विमित वस्तूतील जे काही आर्थिक हितसंबंध असतील, त्याचबरोबर विमा घेतलेल्या वस्तूला नुकसान पोहोचल्यानं किंवा तिच्या नाशामुळे विमेदाराचे जे आर्थिक नुकसान होत असेल तर त्या वस्तूत विमेदाराचे आर्थिक हितसंबंध हे आहेत असं म्हणता येईल. ज्या वस्तूत व्यक्तीचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले नाहीत, बघा, ज्या वस्तूमध्ये व्यक्तीचे आर्थिक हितसंबंध हे गुंतलेले नाहीत किंवा त्याचे विमेय हित सामावलेले नाही, अशा वस्तूंचा विमा आपण घेत नाही किंवा आपल्याला विमा हा त्याचा घेता येत नाही. ओके, बघा, ज्या वस्तूमध्ये व्यक्तीचं आर्थिक हितसंबंध गुंतलेलं नसतं त्या वस्तूचा विमा घेतला जात नाही. किंवा जी वस्तू एखादी वस्तू अशी असते की त्या वस्तू जर खराब झाली तर आणि त्या वस्तूची नुकसान भरपाई जर आपल्याला मिळाली नाही किंवा काही प्रमाणात त्या वस्तूची हानी झाली, त्याचं नुकसान झालं आणि त्याची जर नुकसान भरपाई आपल्याला विमा कंपनी देत नसेल तर मोस्टली आपण त्या ठिकाणी त्या वस्तूचा विमा काढत नाही. बघा, ज्या वस्तूतून आपल्याला आर्थिक हितसंबंध आपलं गुंतलेलं असतं ज्या वस्तूमध्ये, त्या वस्तूचाच आपण विमा हा घेत असतो. त्याचबरोबर विमेय हित तत्व सर्व विमा प्रकारास लागू पडते. बघा, विमेय हित तत्व जे असेल ते तत्व सर्व विमा प्रकाराला लागू पडत असतं. या तत्वानुसार आयुर्विमा घेत असताना किंवा विमा करार करताना, सागरी विम्यात नुकसान भरपाईच्या वेळी आणि अग्नि व अपघात विम्यात विमा करार करताना व प्रत्यक्ष नुकसान भरपाईच्या वेळी विमेदाराचे विमेय वस्तूत हित असणं अत्यंत आवश्यक ठरतं. काय सांगितलंय, विमेय हित तत्व सर्व प्रकारच्या विमा प्रकारांना लागू पडत असतं. ओके, सर्व प्रकारचे जे विमा प्रकार असतील त्या सगळ्यांना विमेय हित तत्व लागू पडतं आणि या तत्वानुसार आयुर्विमा घेताना किंवा विमा करार करताना, सागरी विम्यात नुकसान भरपाईच्या वेळी आणि अग्नि व अपघात विम्यात विमा करार करताना व प्रत्यक्ष नुकसान भरपाईच्या वेळी
विमेदाराचे विमेय वस्तूत हित असणं अतिशय आवश्यक असतं. जर आपलं जर विमेय हितच नसेल त्या वस्तूमध्ये तर आपण त्या वस्तूचा विमा उतरवणार आहे का? तर उत्तर असेल नाही. कारण ज्या वस्तूपासून आपल्याला काही फायदा मिळणार आहे त्याच वस्तूचा आपण विमा हा घेणार असतो. आणि ज्या वस्तूकडून आपल्याला काही आर्थिक फायदाच मिळणार नाही त्या वस्तूचा विमा आपण उतरवत नाही. सो विमेय हिताच्या बाबतीत पुढील बाबी लक्षात घ्याव्या लागतात. बघा, विमेय हिताच्या बाबतीत कोणत्या कोणत्या बाबी आहेत की ज्या लक्षात घ्याव्या लागत असतात आपल्याला. सो त्यामध्ये विमेय हित हे भौतिक अस्तित्व असणाऱ्या विमेय विषयाबाबत म्हणजेच व्यक्तीच्या आयुष्यात किंवा मालमत्तेत असले पाहिजे. काय सांगितलंय? विमेय हित हे भौतिक अस्तित्व असणाऱ्या विमेय विषयाबाबत म्हणजे व्यक्तीच्या आयुष्यात किंवा मालमत्तेत असले पाहिजे. बघा, विमेय हिताच्या बाबतीत कोणत्या कोणत्या बाबी आहेत की त्या लक्षात घ्याव्या लागतात. त्यामध्ये विमेय हित हे भौतिक अस्तित्व असणाऱ्या विमेय विषयाबाबत म्हणजेच व्यक्तीच्या आयुष्यात किंवा मालमत्तेत असले पाहिजे. तर सेकंड, त्यामध्ये अशा विमेय विषयाच्या वस्तूला भविष्य काळात हानी पोहोचण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. जे काही विमेय हित असतं वस्तूचं त्या वस्तूला भविष्य काळामध्ये जास्तीत जास्त हानी पोहोचण्याची शक्यता असते आणि अशा वस्तूला नुकसान पोहोचल्याने विमेदाराचे नुकसान होण्याची शक्यता इथं जास्तीत जास्त असते. विमित वस्तू आणि विमेदार यांच्यात कायद्याने अशा प्रकारचे संबंध असावेत. बघा, विमित वस्तू असेल विमेदार असेल या दोघांमध्ये कायद्याने काय सांगितले? अशा प्रकारचे संबंध इथं असावेत की तिच्या अस्तित्वामुळे विमेदाराचा फायदा होण्याची आणि नुकसान पोहोचल्यास विमेदाराचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असावी. काय सांगितले? विमित वस्तू आणि विमेदार यांच्यात कायद्याने अशा प्रकारचे संबंध असावेत की तिच्या अस्तित्वामुळे जर विमेदाराचा फायदा होण्याची शक्यता किंवा नुकसान पोहोचत असेल तर विमेदाराचं आर्थिक नुकसान तिथं होणार आहे. त्यानंतर विमेय हित कोणाला आणि कोणत्या बाबतीत असते? बघा, विमेय हित हे कोणाला आणि कोणत्या बाबतीत असते ते आपण बघूयात. सो पहिला पॉइंट असेल त्यामध्ये पती पत्नी. यामध्ये काय सांगितले? पती पत्नी या दोघांना एकमेकांच्या आयुष्यात पती पत्नी यामध्ये पती आणि पत्नी या दोघांना एकमेकांच्या आयुष्यात अमर्याद विमेय हित असते. ओके, अमर्याद विमेय हित असते. त्यानंतरचा पॉइंट मालमत्तेचा मालक. यामध्ये मालमत्ता म्हणजे घर, दुकान, वाहन इत्यादीमध्ये त्यांच्या बघा, मालमत्ता म्हणजे घर, दुकान, वाहन इत्यादीमध्ये त्यांच्या मालकास विमेय हित असते. कारण अशा मालमत्तेपासून त्यांना फायदा हा मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यानंतरचा पॉइंट आहे भागीदार. यामध्ये भागीदारी संस्थेतील प्रत्येक भागीदारास इतर भागीदारात विमेय हित असते कारण त्यामुळे त्यांना आर्थिक फायदा हा होत असतो. ओके, त्यामध्ये एखाद्या भागीदाराचा जर मृत्यू झाला तर इतर भागीदारांना त्याचे नुकसान सोसावे लागत असते. ओके, हे झालं भागीदारांच्या बाबतीत. समजतंय? पहिला पॉइंट बघितला आपण तो म्हणजे पती पत्नीच्या बाबतीत. दुसरा पॉइंट बघितला मालमत्तेचा मालक यामध्ये. तिसरा पॉइंट बघितला भागीदारी. यामध्ये भागीदारी संस्थेतील प्रत्येक भागीदारास इतर सहभागीदारांमध्ये विमेय हित असते कारण त्यामुळे त्यांना आर्थिक फायदा हा असतो. एखाद्या भागीदारास मृत्यू जर आला तर त्या
इतर भागीदारांना त्यामुळे काय असतं, नुकसान सोसावं लागत असतं. मालक आणि नोकर यामध्ये व्यवसाय मालकाला त्याच्या व्यवसायातील तज्ञ, व्यवस्थापक, कुशल, अभिकर्ता किंवा कामगारांचा विमा घेता येतो, कारण त्यात मालकाचे विमेय हित सामावलेले असते. काय सांगितले, मालक आणि नोकर यामध्ये व्यवसाय मालकाला, व्यवसायाचा जो मालक असेल त्या व्यवसायातील मालकाला त्याच्या व्यवसायामधील तज्ञ, व्यवस्थापक, कुशल, अभिकर्ता किंवा कामगारांचा विमा घेता येतो, कारण त्यात मालकाचे विमेय हित सामावलेले असते. समजतंय? मालक आणि नोकर मध्ये काय सांगितलंय, व्यवसाय मालकाला त्याच्या व्यवसायामधील तज्ञ, व्यवस्थापक आणि कुशल अभिकर्ता किंवा कामगारांचा विमा इथं घेता येतो, कारण त्या मालकाचं विमेय हित यामध्ये सामावलेलं असतं. त्यानंतर 5वा पॉइंट, जमीनदार आणि ऋणको यामध्ये जमीनदाराचा तो ज्याच्या कर्जास जामीन राहिला आहे अशा ऋणकोच्या अस्तित्वात हितसंबंध असल्याने त्याचा विमा घेता येतो. जमीनदार आणि ऋणको यामध्ये जमीनदाराचा तो ज्याच्या कर्जास जामीन राहिलेला आहे अशा ऋणकोच्या अस्तित्वात हितसंबंध असल्याने त्याचा विमा तिथं घेता येत असतो. हे झालं जमीनदार आणि ऋणको यांच्या बाबतीत. त्यानंतर 6वा पॉइंट बघा, मालक आणि कुळ यामध्ये मालकाला कुळाकडून भाडे वसुली बाबत विमेय हित असते. मालक आणि कुळ यामध्ये काय सांगितलंय, मालकाला कुळाकडून भाडे वसुली बाबत विमेय हित असतं. जे कुळ असेल त्यांच्याकडून भाडे वसुली करण्याबाबत विमेय हित मालकाला असतं. त्यानंतर विश्वस्त, विश्वस्तामध्ये काय सांगितलंय, विश्वस्तांना विश्वासातील मालमत्तेत विमेय हित असल्याने त्यांना विश्वासातील मालमत्तेचा विमा घेता येतो. बघा, विश्वस्त या पॉइंट मध्ये विश्वस्तांना विश्वासातील मालमत्तेचं विमेय हित असल्याने त्यांना त्याचा विमा घेता येतो. 8वा पॉइंट, अभिकर्ते. अभिकर्त्यांमध्ये व्यापारी अभिकर्त्यांना त्यांच्या ताब्यात असणाऱ्या मालाचा विमा घेता येतो. जे काही व्यापारी अभिकर्ते असतात त्यांना त्यांच्या ताब्यात असणारा मालाचा विमा घेता येतो. त्यानंतर गहाणदार आणि गहाण घेणारा. गहाणदार आणि गहाण घेणारा, मालमत्ता गहाण देणाऱ्या व्यक्तीस आणि मालमत्ता गहाण देणाऱ्या व्यक्तीस आणि मालमत्ता गहाण घेणाऱ्या व्यक्तीस जर गहाण मालमत्तेत विमेहित असेल तर त्यामुळे दोघांनाही अशा वस्तूंचा विमा इथं घेता येत असतो. त्यानंतर निक्षेप गृहीता यामध्ये काय सांगितलं, निक्षेपातील मालमत्तेत विमेय हित हे सामावलेले असते, त्यामुळे तो अशा मालमत्तेचा विमा घेऊ शकतो. काय सांगितलंय, निक्षेप गृहीताचे निक्षेपातील मालमत्तेत विमेय हित हे सामावलेले असते आणि त्यामुळे तो अशा मालमत्तेचा विमा घेऊ शकतो. 11 मध्ये बघा, धनको मध्ये काय सांगितलंय, धनकोचे ऋणको व्यक्तीत विमेय हित असते आणि त्यामुळे धनकोस ऋणकोचा विमा घेता येतो. धनकोचे ऋणको व्यक्तीत विमेय हित असते, त्यामुळे धनकोस ऋणकोचा विमा इथं घेता येतो. अशा प्रकारे सर्व विमा प्रकाराबाबतीत बघा
अशा प्रकारे सर्व विमा प्रकाराबाबतीत विमेय वस्तूंमध्ये विमादाराचे हित हे सामावलेले असले पाहिजे, तरच त्याचा विमा तिथं घेता येतो. विमेय हित वस्तूत किंवा एखाद्या आयुष्यात नसताना, बघा विम्याचं हित वस्तूत किंवा त्याच्या एखाद्या आयुष्यात नसताना विमा जर घेतला तर विमेदाराला अशा वस्तू अथवा व्यक्तीस हानी पोहोचल्याने नुकसान झाल्यावर जर नुकसान झालं तर त्याची भरपाई विमा कंपनीकडून मिळत नाही. ओके, सो हे बघितलं आपण पहिला पॉईंट. काय पॉईंटचं नाव होतं तर विमेय हित तत्व. आपण बघतोय विम्याची तत्वे, त्यामध्ये आपण पहिला पॉईंट बघतोय विम्याची प्राथमिक व मूलभूत तत्वे किंवा विम्याची प्राथमिक किंवा मूलभूत तत्वे असं तुम्ही म्हणू शकता. आणि त्यामधला पहिला पॉईंट बघितला आपण विमेय हित तत्व. ओके, त्यामध्ये आपण पाहिले की विमेय हित कोणाला दिलं जातं, कोणत्या लोकांना दिलं जातं, कोणत्या वस्तूंना दिलं जातं. ओके, त्यानंतरचा दुसरा पॉईंट आहे, दुसरं प्राथमिक तत्व आहे विम्याचं. त्यामध्ये हानीभरण तत्व किंवा नुकसान भरपाईचं तत्व. हानीभरण तत्व किंवा नुकसान भरपाईचं तत्व. प्रिन्सिपल्स ऑफ इंडेमिनिटी. ओके, यामध्ये बघा हानीभरण किंवा नुकसान भरपाईचं तत्व. प्रिन्सिपल्स ऑफ इंडेमिनिटी. विविध मालमत्तेला हानी पोहोचल्यानंतर त्याच्या मालकास विमा चालकांनी देऊ केलेल्या भरपाई हानीभरण असे म्हणतात. बघा काय सांगितलंय, हानीभरण म्हणजे काय. हानीभरण म्हणजेच विमीय मालमत्तेला हानी पोचल्यानंतर त्याच्या मालकास विमा चालकांनी देऊ केलेली जी भरपाई असते त्याला हानीभरण असं म्हटलं जातं. ज्या मालमत्तेचा आपण विमा काढला आहे आणि जर त्याला काही हानी झाली किंवा नुकसान झालं तर त्याच्या मालकास, जो त्या वस्तूचा मालक असेल त्या मालकाला विमा चालक जे असतील किंवा विमा कंपनी जी नुकसान भरपाई देते त्याला हानी भरणा असं म्हटलं जातं. अशी नुकसान भरपाई हानीभरण तत्वानुसार दिली जाते. बघा, अशी नुकसान भरपाई ही हानीभरण तत्वानुसार दिली जात असते. विमा करार हा नुकसान भरपाईचा करार असल्याने विम्याचा करार हा नुकसान भरपाईचा करार असल्याने विमा चालक विमेदारास विमित मालमत्तेस प्रत्यक्ष पोहोचलेल्या हानी इतकाच रक्कम भरपाई म्हणून देत असतात. काय सांगितलंय, अशी नुकसान भरपाई हानीभरण तत्वानुसार दिली जात असते. आणि विमा करार हा नुकसान भरपाईचा करार असल्याने विमा कराराला आपण नुकसान भरपाईचा करार असल्याने विमा चालक विमेदारास विमित मालमत्तेस प्रत्यक्ष पोहोचलेल्या हानी इतकीच रक्कम भरपाई म्हणून देतात. हे तत्व आयुर्विमा, व्यक्तिगत अपघात विमा आणि आजारीपणाचा विमा वगळता अन्य सर्व विमा प्रकारास लागू होते. बघा, नुकसान भरपाईचं तत्व किंवा हानी भरणा तत्व हे कोणत्या विमा प्रकारांना लागू होत नाही. त्यामध्ये हे तत्व आयुर्विमा, व्यक्तिगत अपघात विमा आणि आरोग्य विमा वगळता सर्व प्रकारास लागू होते. म्हणजे या 3 ते 4 प्रकारांना हे तत्व लागू होत नाही.
ओके. विमित मालमत्तेला हानी पोहोचण्यापूर्वी विमित मालमत्तेला हानी पोहोचण्यापूर्वी ती ज्या स्थितीत होती त्या स्थितीत आणून ठेवणे हे हानी भरणामागे अपेक्षित आहे. काय सांगितलंय? विमित मालमत्तेला हानी पोहोचण्यापूर्वी ती ज्या स्थितीत होती, बघा, जी काही विमित मालमत्ता असेल त्या विमित मालमत्तेला हानी पोहोचण्यापूर्वी ती ज्या स्थितीत होती त्या स्थितीमध्ये तिला आणून ठेवणं हे अतिशय आवश्यक आहे आणि तेच हानी भरण्यामागे नुकसान भरपाईमध्ये अपेक्षित आहे. त्यामुळे विमा कराराद्वारे कोणताही फायदा विमेदारास होता कामा नये. त्यामुळे विमा कराराद्वारे कोणताही फायदा विमेदारास होता कामा नये. अगर प्रत्यक्ष हानीपेक्षा अधिक रकमेची अपेक्षा विमादाराने करू नये. किंवा काय सांगितलंय? यामुळे विमा करारामध्ये कोणताही फायदा विमेदारास होत नाही किंवा प्रत्यक्ष हानी जी होती त्या प्रत्यक्ष हानीपेक्षा अधिक रकमेची अपेक्षा विमेदाराने इथं करू नये. बघा, हानी भरण्याच्या पद्धती यामध्ये काय सांगितलंय? विमित मालमत्तेस होणाऱ्या नुकसानीची भरपाई ही खालील कोणत्या तरी एका पद्धतीनं केली जाते. त्यामध्ये पहिली असेल रोख रकमेत भरपाई, त्यानंतर वस्तूची दुरुस्ती, वस्तू बदलून देणे अथवा पूर्वस्थितीत आणणे, रोख रकमेत भरपाई. यामध्ये विमित मालमत्तेची जेवढी हानी झाली किंवा जेवढे नुकसान विमित मालमत्तेची जेवढी हानी झाली आहे किंवा त्याचे जेवढे नुकसान झालेले आहे किंवा नुकसान त्याला तेवढे पोहोचलेले आहे, त्यामध्ये रक्कम विमा चालकाने विमेदारास देणे ही हानी भरण्याची सर्रास वापरली जाणारी पद्धत आहे. बघा, ही हानी भरण्याची सर्रास वापरली जाणारी पद्धत आहे. विमित मालमत्तेस झालेल्या नुकसानीची मोजदाद विमा कंपनीचे तज्ज्ञ करतात व त्यांच्या अहवालाच्या आधारे विमा कंपनी नुकसान भरपाई देत असते. काय सांगितलं? रोख रकमेत भरपाई. यामध्ये विमित मालमत्तेची जेवढी हानी झालेली आहे तेवढ्या हानीच्या स्वरूपामध्ये हानी भरणा सर्रास दिला जातो किंवा नुकसान भरपाई दिली जात असते. त्याचबरोबर विमित मालमत्तेस झालेल्या नुकसानीची मोजदाद, जी काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची मोजदाद जी झालेली आहे ती विमा कंपनीचे तज्ज्ञ करतात व त्यांच्या अहवालाच्या आधारे विमा कंपनी नुकसान भरपाई करत असते. त्यानंतर वस्तूची दुरुस्ती. यामध्ये काय सांगितलंय? वस्तूची दुरुस्ती. यामध्ये विशेषतः मोटार, स्कूटर व अन्य वाहनांना नुकसान पोहोचल्यास, बघा, विशेषतः मोटार असेल, स्कूटर असेल व अन्य वाहनांना नुकसान जर पोहोचलं तर ती दुरुस्तीद्वारे पूर्वपदावर आणून ठेवणे किंवा विमेदारास योग्य वाटेल इतपत दुरुस्ती करून देणे या पद्धतीनेही विमित मालमत्तेच्या नुकसानीचे हानीभरण केले जाते. यात विमित मालमत्तेच्या दुरुस्तीसाठी येणारा जो खर्च असेल तो विमा कंपनी करत असते. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे वस्तू बदलून देणे अथवा पूर्वस्थितीत आणणे. यामध्ये काय सांगितलंय? विशेषतः अग्निविमा प्रकारामध्ये, बघा, विशेषतः अग्निविमा प्रकारामध्ये हानी भरणाची ही पद्धत वापरली जाते. काय सांगितलंय? विशेषतः अग्निविमा प्रकारामध्ये हानी भरण्याची ही पद्धत वापरली जाते. अग्निविम्यामुळे इमारतीचे नुकसान झाल्यास विमा कंपनी इमारत पूर्वस्थितीत येईपर्यंतचा बांधकाम खर्च करत असते. बघा, अग्निविमा जेव्हा होतो त्यावेळेला अग्निविम्यामध्ये जे काही इमारतीचं नुकसान होतं त्या नुकसानीचा खर्च, ती बांधकाम खर्च जो असेल तो पूर्वस्थितीत येईपर्यंत विमा कंपनी देत असते.
घरफोडीचे विमे या प्रकारात विमित वस्तूची चोरी झाली तर त्या जागी तशाच प्रकारची वस्तू विमा कंपनी विमेदारास देत असते. बघा, आता सपोज एखाद्याची घरफोडी झाली, म्हणजे घर फोडून किंवा घरामधून काही वस्तू चोरी करून नेल्या आणि जर त्या वस्तूंचा विमा उतरवलेला असेल तर विमा कंपनी काय करते, त्या जागी तशाच प्रकारची वस्तू विमेदारास आणून दिली जात असते. ओके, समजते. ज्यावेळी एखाद्या विमेदाराचं घर फोडलं जातं किंवा घरफोडी करून त्याच्यासाठी त्याची एखादी वस्तू नेली जाते, चोरी झाली असं म्हटलं जाईल इथं. ओके, घरफोडी करून एखादी वस्तू जर चोरीला नेली, त्यामध्ये जर त्या वस्तूचा विमा उतरवलेला असेल विमा कंपनीनं, तर विमा कंपनी काय करते, त्याची नुकसान भरपाई देण्याऐवजी त्याच प्रकारची वस्तू त्या जागी आणून विमेदाराला देत असते. ओके, then वरील कोणत्याही पद्धतीने हानीभरण केले तरी त्यासाठी विमा कंपनीस करावा लागणारा खर्च हा विमित मालमत्तेस पोहोचलेल्या हानीच्या रकमेपेक्षा अधिक असू नये. बघा, ज्या वस्तूचा हानी झालेली आहे त्याचा हानी भरणा केलेला असेल. ओके, सो कितीही हानी भरणा केला, कोणत्याही पद्धतीने केला तरी विमा कंपनीला जो काही त्या विमित मालमत्तेचा हानी भरणा करण्यासाठी जो काही खर्च करावा लागणार आहे तो त्या हानीच्या रकमेपेक्षा जास्त असू नये. जर जास्त असेल तर विमा कंपनी लॉस मध्ये जाणार आहे, गॅरंटेड. ओके, म्हणजेच विमेदाराचा फायदा होईल अशा प्रकारे हानी भरणा केला जाऊ नये. म्हणजेच विमेदाराचा फायदा होईल अशा प्रकारचा हानी भरणा इथं केला जाऊ नये. तसेच हानी भरण्याची रक्कम किंवा खर्च हा विमित रकमेपेक्षा अधिक असू नये. काय सांगितलंय, हानी भरण्याची रक्कम असेल, नुकसान भरपाईची रक्कम असेल किंवा त्या नुकसान भरपाई करण्यासाठी जो काही खर्च येणार आहे तो खर्च जो असेल तो विमित रकमेपेक्षा जास्त असू नये. म्हणजे दिलेली नुकसान भरपाई ही प्रमाणशीर पद्धतीत असावी. जी काही नुकसान भरपाई दिली जाणार आहे ती प्रमाणशीर पद्धतीत असावी. नुकसान भरपाई ही प्रमाणशीर पद्धतीत असावी. ती जो काही खर्च होणार आहे त्या मालमत्तेचा हानी भरणा करण्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त ती विमित मालमत्तेची हानी नसावी. ओके, किंवा तो खर्च जो आहे तो विमित मालमत्तेच्या हानीपेक्षा जास्त होऊ नये. त्यासाठी नुकसान भरपाई ही प्रमाणशीर पद्धतीत असावी. विमेदाराने मालमत्तेच्या प्रत्यक्ष किमतीपेक्षा कमी रकमेचा विमा उतरला आणि विमित मालमत्तेला विमित रकमेपेक्षा अधिक रकमेची हानी पोहोचली तर मालमत्तेची प्रत्यक्ष किंमत आणि विमित रक्कम यांच्या प्रमाणातच नुकसान भरपाई दिली जाते. काय सांगितलं यामध्ये, यामध्ये तुम्हाला सांगितलंय की विमेदाराने मालमत्तेच्या प्रत्यक्ष किमतीपेक्षा कमी रकमेचा विमा जर उतरला आणि विमित मालमत्तेला विमित रकमेपेक्षा अधिक रकमेची हानी पोहोचली तर मालमत्तेची प्रत्यक्ष किंमत आणि विमित रक्कम, जी काही विमित रक्कम असेल यांच्या प्रमाणातच नुकसान भरपाई दिली जावी.
ओके, या पद्धतीने आपण इथं 2-3 तत्वे बघितलेली आहेत, जी की विम्याची मूलभूत तत्वे किंवा प्राथमिक तत्वे आहेत. त्यामध्ये 3 तत्वे आपण बघितलेली आहेत. ओके, 2 तत्वे आपण बघितले, तर तिसरं तत्व आहे परस्पर विश्वास तत्व. यामध्ये काय सांगितलंय? परस्पर विश्वास तत्व. ज्या वेळेला विमा करार हा केला जातो त्यावेळेला तो विमा करार 2 पक्षांमध्ये केला जातो, 2 संस्थांमध्ये केला जातो. त्यामुळं जे काही 2 संस्थांमध्ये 2 पक्षांमध्ये विमा करार केला जाणार आहे त्यांच्यामध्ये परस्पर विश्वास असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, परस्पर विश्वास किंवा परमोच्च विश्वास म्हणजे विमा कंपनी आणि विमेदार यांनी विमा करारासाठी विमेय वस्तू किंवा विमेय विषयाबाबत करारासाठी आवश्यक अशा सर्व माहितीची कल्पना एकमेकास देणे. परस्पर विश्वास हा विमा परस्पर विश्वास तत्व. यामध्ये काय सांगितलंय? परस्पर विश्वास किंवा परमोच्च विश्वास म्हणजे विमा कंपनी आणि विमेदार यांनी विमा करारासाठी विमेय वस्तू किंवा विमेय विषयाबाबत करारासाठी आवश्यक अशा सर्व माहितीची कल्पना एकमेकास देणे. परस्पर विश्वास हा विमा कराराचा एक आत्मा आहे. काय सांगितले? परस्पर विश्वास हा विमा कराराचा आत्मा आहे. त्यामुळे विमा चालक आणि विमेदार या दोन्ही पक्षांनी बघा, विमा चालक आणि विमेदार या दोन्ही पक्षांनी विमा करारासाठी आवश्यक असणारी सर्व सत्य माहिती देणं आपल्याला आवश्यक असतं. विमा करार हा काय केला जातो? तो 2 व्यक्तींमध्ये केला जातो. 2 व्यक्ती किंवा 2 संस्थांमध्ये विमा करार हा केला जातो. आणि त्याचबरोबर विमा करार होत असताना विमेदार आणि विमा चालक या विमेदार जो इन्फॉर्मेशन देणार आहे, माहिती देणार आहे विमा चालकाला, स्वतःची ती माहिती खरी असणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर विमा चालक विमा कंपनीची जी माहिती देणार आहे किंवा विमा पॉलिसीची जी इन्फॉर्मेशन विमेदाराला देणार आहे ती इन्फॉर्मेशन सुद्धा खरी असणं अतिशय आवश्यक असतं. विमा हा करावा की नाही करावा याबाबतच्या निर्णयावर परिणाम होईल अशी कोणतीही माहिती दोन्ही पक्षांनी एकमेकांना लपवून ठेवू नये. काय सांगितलंय बघा? विमा करावा की नाही याबाबत निर्णयावर परिणाम होईल अशी कोणतीही माहिती दोन्ही पक्षांनी एकमेकांपासून लपवून ठेवू नये. विमा करारासाठी संपूर्ण सत्य माहिती देण्याची अधिक जबाबदारी विमेदारावर येते. बघा, विमा करारासाठी जी काही माहिती द्यायची ती माहिती सत्य असावी आणि सत्य माहिती देण्याची जबाबदारी ही विमेदारावर येत असते. कारण विमेय हित वस्तू किंवा विमा कराराचा विषय असणाऱ्या मालमत्तेची वस्तुनिष्ठ सत्य माहिती विमेदारास असते. ओके, कारण विमेय वस्तू किंवा विमा कराराचा विषय असणाऱ्या मालमत्तेची वस्तुनिष्ठ सत्य माहिती विमेदारास असते. मी त्यांना विनंती करते की माझे स्वागत करा. त्यामध्ये वस्तुनिष्ठ सत्य माहिती. आता सत्य माहितीमध्ये काय येतं? तर वस्तुनिष्ठ सत्य माहितीमध्ये विमा करार हा करावा की करू नये हा निर्णय किंवा विमा कोणत्या दराने द्यावा किंवा किती रकमेने द्यावा हा निर्णय ज्या माहितीवर अवलंबून असतात, हे निर्णय ज्या माहितीवर अवलंबून असतात त्यास वस्तुनिष्ठ सत्य माहिती असं म्हटलं जातं. बघा, विमा करार करावा की करू नये आणि विमा कोणत्या दराने द्यावा किंवा किती रकमेचा द्यावा हे निर्णय ज्या माहितीवरती अवलंबून असतात त्यास वस्तुनिष्ठ सत्य माहिती असं म्हटलं जातं. वस्तुनिष्ठ सत्य माहितीत खालील बाबींचा समावेश होतो. त्यामध्ये विमा कंपनीची जोखीम वाढवणारी घटना किंवा माहिती, विमा कंपनीची जोखीम वाढवणारी घटना किंवा माहिती, त्यानंतर
आयुर्विम्यात विमेदारास झालेला आजार किंवा कुटुंबातील अनुवंशिक आजार. आयुर्विम्यामध्ये विमेदाराला जर एखादा आजार झाला किंवा कुटुंबातील अनुवंशिक आजार असेल, सो विमेदाराच्या व्यवसाय स्वरूपामुळे वाढणारी जोखीम असेल. ओके. त्यानंतर अग्निविम्यामध्ये विमित मालमत्तेला, जो काही अग्निविमा असेल त्या अग्निविम्यामध्ये विमित मालमत्ता जी असेल त्या मालमत्तेला सभोवतालच्या परिस्थितीमुळे धोका होण्याची शक्यता असते, धोका पोहोचण्याची शक्यता जास्तीत जास्त प्रमाणात असते. त्यानंतर सागरी विमा प्रकारात जहाजाची योग्य निगा न ठेवल्याने, बघा सागरी विमा प्रकारात जहाजाची योग्य निगा न ठेवल्याने निर्माण होणाऱ्या धोक्याची शक्यता इथे जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला असते. ओके. त्यानंतर पाचवा पॉईंट आहे सत्य माहितीमध्ये घरफोडी विमा प्रकारात विमित मालमत्तेत पूर्वी घरफोडी झालेला प्रकार. काय सांगितलंय? घरफोडी विमा प्रकारात विमित मालमत्तेमध्ये पूर्वी घरफोडी झालेला प्रकार. त्यामध्ये वाहन, 6वा पॉईंट, वाहन विमा प्रकारात वाहनाचे सुटे भाग अगर इंजिनची बदली किंवा दुसऱ्या प्रकारच्या मोटरच्या इंजिनचा वापर. बघा काय सांगितलंय? वाहन विमा प्रकारात वाहनाचे सुटे भाग अगर इंजिनची बदली किंवा दुसऱ्या प्रकारच्या मोटरच्या इंजिनचा वापर. वरील वस्तुनिष्ठ सत्य माहिती विमेदाराने विमा कंपनीस द्यावी लागत असते. आयुर्विम्यात आयुर्विमा घेतल्यानंतर विमेदारास एखादा आजार उत्पन्न झाल्यास विमा कंपनी विमेदाराने विमा करार करताना असत्य अगर अपुरी माहिती जर पुरवली तर असे म्हणून जबाबदारी टाळू शकत नाही. तर त्यासाठी जी काही माहिती विमा चालकाला विमेदार देणार असतो ती माहिती सत्य असणं अतिशय आवश्यक असतं. जर त्या माहितीमध्ये असत्य जर दिसलं तर त्या ठिकाणी एकतर नुकसान भरपाई पण तुम्हाला मिळत नाही आणि विमा करार जो असेल तुमचा तो तिथं रद्द केला जात असतो. ओके. सो विमा करार करताना विमेदाराने वस्तुनिष्ठ सत्य माहिती इथं द्यावी लागत असते. विमा करार करताना विमेदाराने वस्तुनिष्ठ सत्य माहिती इथं द्यावी लागते. परंतु पुढील माहिती ही वस्तुनिष्ठ सत्य माहिती या सदरात येत नाही. बघा पुढे जी माहिती आपण बघणार आहोत ती माहिती वस्तुनिष्ठ सत्य माहिती या सदरामध्ये येत नाही. ती माहिती आपल्याला दिली आहे. सो बघा जी माहिती सत्य माहितीमध्ये येत नाही, आपण या अगोदर बघितले कोणती माहिती सत्य माहितीमध्ये येते आणि आता आपल्याला बघायचं कोणती माहिती सत्य माहितीमध्ये येत नाही. त्यामध्ये सहजपणे उपलब्ध होणारी किंवा व्यावसायिक ज्ञानाद्वारे मिळू शकणारी, उदाहरणार्थ युद्धस्थिती, रसायनाचे ज्वालाग्राही स्वरूप. त्यानंतर जोखीम वाढवणारी किंवा कमी करणारी माहिती. बघा जोखीम वाढवणारी किंवा कमी करणारी माहिती. त्यानंतर करारात आवश्यक असणाऱ्या माहितीच्या अनुषंगाने, करारामध्ये आवश्यक असणाऱ्या माहितीच्या अनुषंगाने मिळणारी माहिती. त्यानंतर करारात समाविष्ट असलेली माहिती. बघा करारामध्ये समाविष्ट असलेली माहिती. त्यानंतर विमा कंपनी चौकशीतून सहजपणे मिळवू शकेल अशी माहिती. त्यानंतर परंतु विमा करारासाठी आवश्यक असणारी वस्तुनिष्ठ, विमा करारासाठी आवश्यक असणारी जी काही वस्तुनिष्ठ माहिती असेल ती माहिती देताना करारासाठी अत्यावश्यक समजली जाणारी माहिती दडवून ठेवणे, माहिती न देणे अथवा चुकीची माहिती देणे या कारणामुळे विमा करार पक्षांना करार रद्द करता येतो आणि त्यामुळे कायद्याचे संरक्षण त्यांना मिळत नाही. सो या पद्धतीने आपण विम्याची प्राथमिक तत्वे 3 बघितलेली आहेत. तर 4थं तत्व असेल सहकाराचं तत्व आणि 5वं तत्व आहे संभाव्यतेचं तत्व. हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. ओके. त्याचबरोबर विम्याची दुय्यम तत्वे सुद्धा आपण त्या लेक्चरला बघूयात. ओके. थँक्यू. PDF तुम्हाला सेंड केली जाईल. त्याचबरोबर कंपल्सरी लेक्चर ऐकत असताना तुम्ही काय करा, कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव मेन्शन करा तुमच्या प्रेझेंट रिपोर्टिंगसाठी. ओके. सो कंपल्सरी लेक्चर ऐका, त्याचबरोबर त्याचे प्रॉपर नोट्स काढा. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिले तर विम्याची तत्वे, विम्याच्या तत्वाचा अर्थ, त्याचबरोबर विम्याची तत्वे त्या किती सांगितले मी तुम्हाला. 2 विम्याची तत्वे आहेत. त्यामध्ये पहिला आहे प्राथमिक विम्याची तत्वे आणि दुय्यम विम्याची तत्वे. प्राथमिकला तुम्ही मूलभूत तत्वे सुद्धा विम्याची म्हणू शकता आणि दुय्यमला दुय्यमच. ओके.
त्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पाहिले की विमा करार म्हणजे काय. ओके, विमा करार किती लोकांमध्ये केला जातो, किती संस्थांमध्ये केला जातो, त्याचबरोबर विमा हप्ता म्हणजे काय, विमा पॉलिसी म्हणजे काय, विमेदार म्हणजे काय, विमा करी म्हणजे काय, किंवा विमा चालक म्हणजे काय, यासारख्या छोट्या छोट्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलेल्या आहेत. ओके, त्याचबरोबर आपण आज काय पाहिले, विम्याची तत्वे, प्राथमिक तत्वे आणि दुय्यम तत्वे. प्राथमिक तत्वामध्ये 3 आपण तत्वे पाहिले. ती म्हणजे पहिलं तत्व विमेय हित तत्व, त्यानंतरचं तत्व हानी भरणा किंवा नुकसान भरपाईचं तत्व. त्यामध्ये आपण बघितले कोणत्या वस्तूंची हानी भरणा केली जाते, कोणत्या वस्तूंचं नाही. त्या विमेय हित मध्ये बघितलं आपण कोणत्या वस्तूंना विमेय हित असतं, कोणत्या वस्तूंना नसतं. त्यानंतर आपण आता हे बघितलंय काय, परस्पर विश्वास तत्व. यामध्ये जी काही माहिती विमेदाराला पुरवली जाते ती माहिती वस्तुनिष्ठ असावी. कोणती माहिती सत्य वस्तुनिष्ठ माहितीमध्ये येते, कोणती माहिती सत्य वस्तुनिष्ठ माहितीमध्ये येत नाही,